हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय की ऑप्शन सेलिंग का प्रॉफिटेबल आहे, म्हणजे का एवढे लोक ऑप्शन सेलिंगमध्ये प्रॉफिटेबल असतात. हे बघा, मी एक स्ट्रॅटर्जी फॉरवर्ड टेस्ट करतोय, म्हणजे मी एका स्ट्रॅटर्जीवर सध्या काम करतोय आणि आता सध्या छोट्या कॅपिटल, म्हणजे आता सध्या या ट्रेडला जवळपास 1,05,000 रुपये लागलेले आहेत आणि मी सध्या आता फॉरवर्ड टेस्ट करतोय आणि जेव्हा मला याच्यावर आता समजा रिझल्ट सर चांगलेच आहे आणि अजून समजा मी काही दिवस याच्यावर फॉरवर्ड टेस्ट करणार आहे आणि जर मला याच्यात अजून चांगले रिझल्ट भेटले तर मी याच्यावर माझ्या फुल कॅपिटलनं अप्लाय करणार आहे. तर बघा, मी का म्हणतो आहे ऑप्शन सेलिंग एवढी प्रॉफिटेबल आहे. हे बघा, जवळपास शुक्रवारी मी जी डायरेक्शन धरली होती माझ्या स्ट्रॅटर्जीनुसार, त्या डायरेक्शनच्या विरुद्ध जवळपास मार्केट 3 दिवसापासून मी ट्रेड घेतल्यानंतर डायरेक्शनच्या विरुद्ध चालू आहे आणि 1,00,000वर जवळपास माझा 1,500 रुपये लॉस चालू होता किंवा शुक्रवारी मार्केट बंद झालं तेव्हा. आणि आज सकाळी मार्केट चालू व्हायच्या अगोदर, म्हणजे आज सोमवार आहे, आज सकाळी मार्केट चालू होण्याच्या अगोदर माझा लॉस 1,500चा फक्त 350 रुपये लॉस राहिला होता. का? तो ऑप्शन डीकेमुळं. म्हणून ऑप्शन सेलर हे जास्त प्रॉफिटेबल असतात. कारण की बघा तुम्ही, 1,500वरून डायरेक्ट 350वर लॉस आला माझा, ते बी काहीच न करता. या 2 दिवसामध्ये एवढा प्रीमियम कमी झाला. इथंच जर मी ऑप्शन बाईंग केली असती तर माझा 1,500चा लॉस आज जवळपास 2,500 राहिला असता मित्रांनो. यामुळे ऑप्शन सेलर हे प्रॉफिटेबल असतात. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.